आज निघालो आम्ही गावाला बरं का. आता गावाला जाण्याचं कारण म्हणजे आमची होती गंगापूजा. आता गंगापूजा म्हणजे सासू-सासरे आमचे काशीला गेले होते आणि त्याच्यामुळं त्यांनी काशी केली आणि आम्हाला गंगापूजन करावं लागलं. आम्ही शिक्रापूरमध्ये पोहोचलो होतो. आता निघतानाच खूप उशीर झाल्यामुळे आम्हाला शिक्रापूरमध्ये जायलाच अंधार पडला होता आणि सीएनजी पण गाडीमध्ये खूप कमी होता. आता प्रश्न असा होता, की सीएनजी भरायचा तर ट्रॅफिकमध्ये गुतायला लागलं असतं. म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्यानेच गेलो. तळेगावचा बाजार होता आणि तळेगावमध्ये म्हटलं पोरांना काहीतरी खायला न्यावं. कारण पोरांना तिकडच्या भागात जास्त काही जवळ दुकानं नसल्यामुळे जास्त काही आणताच येत नाही. मग म्हटलं खायला घ्यावं. त्यासाठी तळेगावमध्ये उतरलो. आता तिथला बाजार होता. मग थोडीशी फळं वगैरे सगळंच घेतलं आणि सकाळी मग पूजेची तयारी केली. आता सकाळी 6:30 वाजता उठले होते मी बरं का. बाकीचे तोपर्यंत सगळ्यांच्या अंघोळ झाल्या होत्या. आता गावाकडं भरपूर लवकर उठतात. आता आपल्याला उठायची सवयच नसल्यामुळं जरा प्रॉब्लेमच झाला. पण तरीसुद्धा मी लवकर उठले होते. आता 6:30 उठल्यानंतर म्हटलं पहिलं रांगोळी वगैरे काढून घेतली पाहिजे. आता आहे ना, सगळी पोरं खूपच एक्साइटेड होती. कारण आहे ना, मग त्यांना आनंद झाला, की मला इतकी छान रांगोळी काढता येते. तर एवढी काही खास मला रांगोळी येत नाही. पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला तर खूप बरं वाटलं, की काहीतरी आपल्याला येतंय म्हणायला पाहिजे. मग रांगोळी काढली मस्त मध्ये आजींनी शेण सारवलं होतं. आता आहे ना, मागच्या व्हिडिओमध्ये जी म्हातारी आजी तुम्हाला दाखवली होती ना, म्हातारी आजी खूपच आजारी पडली होती बरं का. त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ पण नाही काढला. कारण माझी इच्छाच नाही झाली तिचा व्हिडिओ काढायची. कारण आता चुलीवरचा स्वयंपाक मला काही जमत नाही म्हणून म्हटलं, "ताई द्या मला बाकीची काही कामं असेल ती सांगा." मग कपडे धुतले आणि हा गूळ फोडून दिला. आता मी पहिल्यांदाच असा गूळ फोडला होता. नाहीतर घरी तर काय किसणीनेच बारीक करते. तोपर्यंत ताईनी चुलीवर डाळ वगैरे शिजत घातली होती. आता पोळ्यांचा बेत होता कारण गंगापूजनाला पोळ्यांचा नैवेद्य लागत होता. इकडे ना कुटी मशीननी सगळं ते बारीक, 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 बारीक करत होते. म्हटलं यांचा पण व्हिडिओ काढावा. आणि नाही इकडे दुधाच्या धारा वगैरे काढत होते. आता ते भाऊ दूध वगैरे काढत होते. म्हटलं आता मला तर काही दूध वगैरे काढता येत नाही, कारण मी कधीच असं केलेलं नाही काम. पण इकडं ना गावाकडं सगळी हीच असते जनावरं वगैरे यांची हीच कामं असतात. आता कामं जरी जास्त असली ना, तरी माणसं करायला पण तेवढीच आहे बरं का. माणसं तेवढी आणि काम पण तेवढं. आता एक जण पुरण वाटत होतं, एक जण पुरण परत बारीक करून घेत होतं, एक जण लसूण सोलत होतं, एक जण कांदे चिरत होतं. अरे बाप रे बाप! एवढे माणसं कामाला. मग कामाला उरकायला काय वेळ लागतो. आम्ही 1 वाजेपर्यंत तर निवांत होऊनच बसलो होतो बरं का. आता इथं पोरांचा धिंगाणा चालला होता. म्हटलं यांचं पण जरा व्हिडिओ काढावा. आणि इकडे कोंबडीला ना एवढी पिल्ले निघली. मला खूपच आनंद झाला बाबा. मला ना एवढा आनंद झाला. ती पिल्ली छोटी-छोटीशी होती. नंतर ब्राह्मण काका आले आणि त्यांनी पूजेला बसवलं. आता म्हटलं पूजा घ्या करून. पूजा घेतलं करून तोपर्यंत होमाला पण बसलो आणि होमाला बसताच गोलू लगेच हळू-हळू, हळू आला. आता म्हटलं हा काय पूजा करून देत नाही. पण बिचाऱ्याने काय मला त्रास नाही दिला बरं का पूजा होईस्तोपर्यंत. होमही झाला, पूजाही झाली मस्त मध्ये. गोलू काय रडला नाही. आता मला त्याचंच टेन्शन होतं, की रडतोय की राहतोय. पण अजिबातच पोरांनी वैताग दिला नाही. देवाचीच कृपा म्हणायला लागेल बाकी काय. आता आम्ही होम व्यवस्थित पद्धतशीरपणे केला बरं का. बामण काकांनी ना भाचीचे जे पाय धुवायचे असतात ना, ते धुवायला सांगितले नाही. आता आमच्याही लक्षात नव्हतं कारण आम्ही पहिल्यांदाच गंगापूजनाला बसलो होतो. मग नंतरून कळलं, की "अरे रे रे बाप! भाचीचे पण पाय धुवायचे असतात." बामण काका गेले निघून. म्हटलं आता आपणच आपलं कार्यक्रम करून घ्यावं. मग म्हटलं भाचीबाई गोळ्या होईस्तोपर्यंत आमची आरती झाली बरं का. आता आरती झाली, मग आरती पण पद्धतशीर पार पडली. सगळ्या घरातल्यांना आरती दिली, प्रसाद दिला. आता तुम्ही म्हणसाल या गोण्या वगैरे कसल्या आहेत? तर घरात ना आमच्या गहू झालेत ना, त्याच्यामुळं गहू वाळून सगळे पोत्यात भरून ठेवलेत. आता म्हटले येताना गहूच आणायचे होते, पण अचानक गाडीचा थोडासा प्रॉब्लेम वाटायला लागला. मग म्हटलं नको नसताना कुटाणा उगाच घेणं ना देणं आणि मग आरती झाली आणि मग सगळ्यांना आरती दिली. इकडे तोपर्यंत चुलीवर डाळ-भात सगळं घातलं होतं. तर सांबार भाताचा मोठा मेनू होता. कारण सगळ्यांनाच काही पोळ्या पुरणार नव्हत्या. तरी पण 2 किलोच्या आरामात पोळ्या केल्या होत्या आम्ही सगळ्यांनी. आता आहे ना, इकडच्या बायांना आहे ना कष्टाची खूप सवय आहे. त्याच्यामुळे आहे ना, ह्यांना काही एवढं स्वयंपाकाचं काही टेन्शन वाटत नाही. इकडं आम्हाला अटॅकच यायचा बाकी राहतो. इकडे इकडे कोंबडीने अंडं घातलं आणि कोंबडीच्या अंड्याचा व्हिडिओ पण मी घेत होते. त्याच्यामुळे पोरी सगळ्या मला हसायला लागल्या बरं का.
आणि खूप भूक लागली होती त्याच्यामुळे चिप्स तळले कारण मग आता म्हटलं उपवास आहे तर काहीतरी खाल्लंच पाहिजे ना. नंतर मग भाचीबाईंना सगळ्यांना गोळा केलं. मस्त मध्ये त्यांचं पायाचं पूजन केलं, पाय धुतले. म्हटलं आता तुम्हाला काय ड्रेस वगैरे काही आणलेच नव्हते कारण आम्हाला माहितीच नव्हतं की असं काय असतं म्हणून. पण म्हटलं ₹100-100 सगळ्यांना वाटा आणि नंतर आपल्याकडे आल्या सुट्टीला की मग त्यांना ड्रेसेस घेऊ. आणि त्याच्यानंतर सगळेजण इकडे बसले होते आमचा पराक्रम बघत आणि नंदांनी तर मला खूपच वाकून घेतलं. इतके पाया पडून घेतलं की कंबर दुखून आली. म्हणल्या, "तुम्ही काय कधी पाया पडत नाही आणि आता पाया पडून घ्या मग." सगळं उरकून आम्ही घरी जायला निघालो. कारण आम्हाला आहे ना, मला घरी गॅदरिंगचं काम घेतलं होतं. त्याच्यामुळं घरी जाणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे आम्ही काही राहिलो नाही. आता सगळेच नाराज झाले कारण आम्ही राहिलो नाही. पण आता काय करणार काम असल्यावर. आता जाता-जाता आमच्या गावचा नजारा पण एकदा बघून घ्या. खूपच खतरनाक बरं का. आणि मला व्हिडिओ आवडत असतील ना, तर मला नक्की सबस्क्राईब कारण त्या म्हणजे असेच छान-छान ब्लॉग मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत जाईन आणि तुम्हाला पण आवडत जाईन. थँक